कडाक्याच्या थंडीचे पोषक वातावरण आणि यावर्षी मुबलक प्रमाणात झालेला पाऊस यामुळे रब्बी हंगाम पिके जोरदार असून प्रामुख्याने तुरीच्या पिकाला नांदेडच्या नायगाव तालुका परिसरात बहार आला असल्याचे दिसून येत आहे। नायगाव परिसरातील नरसी, कुंटूर, बरबडा, मांजरम, गडगा, रातोळी, घुंगराळा, राहेर, कोळगाव, सालेगाव, हुस्सा, बळेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी प्रामुख्याने हरभरा आणि तूर पिकाला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान हरभरा पिके फुलवऱ्यात आहेत, तर काही ठिकाणी घाटी लागली असून तुरीचे पीक बहरले असल्याचे दिसून येत आहे। काही ठिकाणी तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचेही शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे। त्यामुळे काही शेतकरी हे तूर पिकाला कीटकनाशके फवारणी करत असल्याचे आढळून येत आहे। मात्र नायगाव तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी हे आपल्या सज्जावर अथवा गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना नायगाव कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी हे आपल्या ठरवून दिलेल्या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरकतही नसल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी व नायगाव तालुका कृषी अधिकारी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड।